पार्टीच्या 4:30 वाजता आम्ही उठलो आणि आम्ही कुठे चाललो तुम्हाला पुढे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गाडी काढली, पंपावर आलो तर पंपावरती काही उठत नाही तद्दत म्हणून स्वतःच पेट्रोल टाकून दिलं. आम्हाला जायचं होतं नांदुरेच्या पुढे शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी. आम्ही 3 वाजेला बजरंगबलीच्या दर्शनासाठी चाललो. थंडी एवढी खतरनाक होती की एका ठिकाणी चहा प्यासाठी थांबलो आणि हात शेकून घेतले. मलकापूर फक्त 3 किलोमीटर राहिलं होतं. ज्या ठिकाणी आम्ही चाललो ते जागृत देवस्थान आहे म्हणतात. सकाळच्या रामपायऱ्या खेळेपाळे ओलांडून आम्ही ठिकाणावर पोहोचलो. माझ्यासोबतचे 2 वाजेला म्हणत तुला व्हिडिओ काढायला लागते म्हणून तू आला वाटते. त्याला म्हटलं नाही रे बा, मी बी बजरंगबलीचा लय मोठा भक्त आहे बरं. मंदिरामध्ये ताकदने एंट्री केली आणि गर्दी पाहून डोळे सुजून घेतले. या मारुतीच्या दर्शनाला लोकले दुरून दुरून येतात. दर्शनाच्या रांगीत लागलं तर खानदेशी लोक भेटले. ते म्हणत कुठून आले रे भाऊ तुम्ही, एवढ्या गर्दीत मला तर कुत्र वैके नाही. पण मनात म्हटलं येणं फॉलो केलं तर आजच्या तारखेत 10,000 फॉलोवर होऊन जातात. माय रांग जवळ आली आणि मंदिरात एंट्री झाली. या मंदिरात एंट्री करायची असेल तर कमरीले पट्टा चालत नाही. हे मारुतीचं मंदिर लय पुरातन काळातलं आहे. मला जसं माहित झालं मी म्हटलं चला दर्शनाला तर जावंच लागते. आता ऐकण्यावर असं आलं की इथं काही मागितलं की ती पुरं भेटते म्हणतात. देवाच्या कृपेनं आपलं सगळं पद्धतशीर चालू आहे. पण अटी आलोच तर म्हटलं चांगली बायको भेटू दे रे बा देवा. दर्शन झालं, बाहेर येऊन नारळ फोडलं. मंदिराच्या बाजूच्या परिसरात महादेवाचं आणि रामजीचं मंदिर देखील आहे. बाहेर आलो, सेल्फी काढली, बाजूने प्रसाद भेटत जाय म्हटलं प्रसादही घेऊन घ्या. आता तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ पाहिलास तर फॉलो नक्की करून घ्या. आमचं दर्शन झालं. आता आम्ही घराच्या रस्त्याने निघालो. जाता जाता रस्त्याने साबुदाण्याचे एवढे दिसले तर खाऊन निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्कीच करता. नसेल आवडला असेल तर डोसक्यात गोटा मारून घ्या.